नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईफ। तर मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल आजपासून 1 वर्षांपूर्वी आम्ही सर्व मित्र गेलो होतो शिमला आणि मनालीला। ती ट्रिप सक्सेसफुली कंप्लीट झाल्यानंतर आम्ही सर्वांनी ठरवलं होतं की पुढची जी आपली ट्रिप असेल ती देशाबाहेर असली पाहिजे, म्हणजे इंटरनॅशनल ट्रिप आपण करायची। तर आम्ही सर्व मित्र जात आहोत फर्स्ट आमच्या इंटरनॅशनल ट्रिपसाठी, ते म्हणजे नेपाळला। खूप एक्साइटेड आहे, खूप मजा येणार आहे। खरं तर माझी या अगोदर ट्रिप झालेली आहे इंटरनॅशनल ट्रिप, जी की दुबईची होती, आणि यानंतर आता माझी सेकंड इंटरनॅशनल ट्रिप नेपाळची करत आहे। खूप एक्साइटेड आहे। नेपाळ हा देश तिथल्या कल्चर, तिथल्या हिस्ट्रीसाठी, तिथल्या शांततेसाठी, त्याचबरोबर तिथल्या हिमालयन ॲडव्हेंचरसाठी खूप फेमस आहे। या ट्रिपमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही नाशिकवरून किंवा महाराष्ट्रातून नेपाळला कसे जाऊ शकता, नेपाळला जाण्यासाठी किती खर्च येतो, कुठे कुठे तुम्ही राहू शकता। नेपाळला जाण्यासाठी 3 मोड आहे। पहिलं तुम्ही प्लेननी जाऊ शकता, दुसरं तुम्ही बाय ट्रेननी जाऊ शकता, आणि तिसरं म्हणजे तुम्ही स्वतःच्या गाडीने जाऊ शकता। आम्ही ट्रेननी जात आहोत। रात्रीची आमची 2:30 वाजताची ट्रेन आहे। नमस्कार, नावे आदमी वैभव कदम। मी निफाडला चालली आहे। अरे नेपाळला नाही, नेपाळला। एंड बाय बाय बाय। तर मित्रांनो, रात्रीचा 1 वाजलेला आहे आणि फायनली आता आपण निघत आहोत नेपाळला जाण्यासाठी। त्यापूर्वी आपल्याला ओझरहून नाशिकला जायचं आहे, जे की अंतर 20 किलोमीटर्स आहे। त्यासाठी आपण ह्या कारमधून जाणार आहोत। बाकी कोण कोण येते ट्रिपमध्ये? संकेत आहे, यश आहे। आता निघूया, चलो। गौरव हाय, हॅलो, चला। घेतले का सर्व सामान? सगळं घेतलंय। आता आमचा मित्र आलाय, पुण्यावरून आलाय डायरेक्ट, आणि याची बॅकग्राऊंड गेली। याला सांगितलं होतं नेपाळला जायला एवढीशीच बॅग। सो गाईज, फायनली आता आपण आलेलो आहोत नाशिक रोड रेल्वे स्टेशनला। बॅग बघा, सर्वांपेक्षा मोठी झाली। यांची एवढेशीच आहे। बापरे, सर्वात कमी तो ओमने आणले। तिकडे विकत घ्यावा लागणार सगळे याला। नेपाळला जायला बॅग बघायची केवढी। चलो काका। पैसे आणले। तर मित्रांनो, सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि अजून आम्ही स्टेशनवरच आहोत। अजून आमची ट्रेन आलेली नाही आहे। पोहोचून 15-20 मिनिटात आमची ट्रेन येईल, मग बसूया आणि जाऊया नेपाळला। आणि गोरखपूरला जाणार आहोत सर्व। इथे रील्ससाठी काहीतरी कॉन्टेंट सर्च करतं की कसं काही आपल्याला कॉन्टेंट भेटेल। मित्रांनो, सकाळचे 4:40 झालेले आहेत आणि फायनली आता आमची ट्रेन आलेली आहे। सो बघा, चला, धावपळ होती। तिकडून डोर बंद होता, मधून तिकडून जावं लागतंय। हो, चलो चलो चलो। तो गाईज, फायनली आता आम्ही ट्रेनमध्ये आलेलो आहोत आणि तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीचं आमचं हे कोच आहे। सो इथे ठेवलेले आहे बॅग्स। इथे आहे यश, इथे आहे मी, इथे आहे ओम, आणि वरती प्रथमेशी सेटअप चालू आहे असा। उद्या सकाळी उठूया आणि मग दाखवतो तुम्हाला कसं आहे, काय मज्जा करूया। की AC आहे मस्त चिल। हॅलो संकेत। आणि ओमचा आजोबांचा लॉग बघा, मी तर फर्स्ट टाइम बघितला। का नाही, मी सांगत। 1 मिनिट सांग। नाही मी सांगत। हे बघा कसं आहे, म्हणजे गोल गोल फिरून काय पासवर्ड येऊन। मी पासवर्ड नाही सांगणार। अरे व्हिडिओ मध्ये सांग ना, ते थोडी यानं येऊन काय करणार आहे। नंतर सांगणार। ऍक्च्युली फोन ठेवले त्याने, त्याच्यामुळे काय म्हणतो। याच्या आजींनी लग्नाची वेळेस गिफ्ट केलेलं याच्या बाबांना, याच्या बाबांनी याच्या पप्पांना दिलेलं, याच्या पप्पांनी यांना दिलं। आता ते लॉक समाप्त कस काय होणार आहे। ओम बाई नाही सांभाळू शकत। सगळ्यांनी ना त्यांचे सगळं मौल्यवान वस्तू माझ्या बॅगेत आहे। आणि याची बॅगच काय उचलून अरे ती बॅग आडती, बॅग खालची बॅग मुळे। अरे काय बॅग टच होती म्हणून ते बेंड होते। मस्त ठेव, शांततेत झोप आता। गुड नाईट, स्वीट ड्रीम। सो गाईज, आता आराम करतो, झोपतो, आणि तुम्हाला भेटतो उद्या सकाळी। संध्याकाळचे 6:30 वाजत आलेले आहेत। आता या ठिकाणी यश अजून झोपल्यावरून घोरतो पण आहे बघा।
तू बोलतो तो घुरतो का नाही रेकॉर्डिंग. आणि आता ड्रायव्हरला नंबर फोन लावलाय जे आमच्या आहे. हॅलो हा प्रमोद भाई. मित्रांनो जवळपास 7 वाजत आलेले आहेत आणि सकाळपासून आम्ही ट्रेनमध्ये होतो. काही जास्त केलं नाही, झोपा काढल्या, जेवण केलं फक्त. सो तुम्हाला ते काही दाखवलं नाही. बाकी पुढचं स्केड्यूल झालेलं आहे आणि जी आम्हाला गाडी भेटणार आहे ती इनोवा क्रिस्टा असणार आहे. खूप एक्सायटेड आहे, खूप मज्जा येणार आहे. बाकी समोरचा व्ह्यू बघा. असं वाटतच नाही की आपण आता मध्य प्रदेशमध्ये आहोत, असं वाटतंय की अजून आपण महाराष्ट्रामध्येच आहोत. सेम लँडस्केप आपल्याला बघायला भेटत आहे. चला रे उठा आता, किती वेळ झाली, उठा आता. 7 वाजत आले. लक्ष्मी यायचा टाइम झालाय. आता झाशी या रेल्वे स्टेशन वरून इथून रात्रीचं एक पॅकेज घेतलेला आहे. 10 वाजलेले आहेत आणि असं काही स्टेशन आहे झाशीचं. चला आतमध्ये जाऊया. ऑर्डर केली होती, आली आहे. अरे ऑर्डर आली का नाही तुझी? याची ऑर्डरचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, ऑर्डर झाली नाही असं वाटतंय. बघू. आम्ही डॉमिनोजचं पिझ्झा ऑर्डर केले होते, हे बघा आले. फ्रेंड्स, तर आज आहे आमचा डे 2 आणि आता आम्ही आहोत लखनौ या स्टेशनला. आणि रात्रभरचा प्रवास आमचा ओव्हरनाईट ट्रेनमध्येच होता. ट्रेन आमची 3 तास लेट झाली. ती जिथं 10 वाजता पोहोचणार होतो ती ट्रेन आता आम्हाला जवळपास 1 ते 2 वाजता पोहोचणार आहे. मग नंतर आम्ही नेपाळमध्ये एंटर करणार आहोत. सो असं काही आहे हे लखनौचं स्टेशन, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आमची ट्रेन जवळपास 5 तास लेट झालेली आहे आणि मस्त आता एक ठिकाणी थांबली आहे. समोर तुम्हाला डायरेक्ट हरियाणा टाईप दिसेल, म्हशी वगैरे आहेत. आता आमच्या ट्रेन मध्ये आलेले आहे युक्रेनियन ब्लॉगर, हे पण ब्लॉगर आहे. Ukraine currency you have now. So, not with me, but I have some coins. You have come alone, you have family. Alone. Alone. Yes. Solo trip. And then where from now? Now I go English from lost English. इंग्लिश नो इंग्लिश. Now I go from Mumbai, but I start. Also, I start from Mumbai. I go to first time I go to Gokarna, spend time, go back to Mumbai, meet my friends. मैं जो बोलूंगा आप बोलने का. जय महाराष्ट्र. Maharashtra. जय महाराष्ट्र. Whatever I will speak now, then you speak, huh? Jai Maharashtra. It's state of Maharashtra. or- Yes. Jay. Maharashtra. 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 Hey, मित्रांनो जवळपास दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि सकाळपासून अजून आम्ही काहीच खाल्लेलं नाहीये. सो बघा असं तुमच्या सोबत होऊ शकतो. ट्रेन जर्नीमध्ये थोडंसं डिले अशी झाली, त्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला. बाकी आता बघतोय काय भेटेल का खायला. या ठिकाणी आलेलो आहे. एक तासाचा आमची जर्नी राहिलेली, देन मग आपण जाणार आहोत नेपाळला. चला ट्रेन निघाली. गाईज फायनली आता आपण गोरखपूरला पोहोचलेलो आहोत आणि इथून आता आपल्याला जायचंय पोखरा या ठिकाणी, म्हणजेच नेपाळला एंटर करायचंय. जी ट्रेन आम्हाला सकाळी 10:30 वाजता सोडणार होते तिने आता आम्हाला जवळपास 5 वाजता सोडलेलं आहे. जवळपास 7 तास आम्ही लेट झालेलो आहे, बट काय हरकत नाही. चला पोहोचलेलो आहोत आणि आता जात आहोत. सो आमची जी स्टोरी असते गौरव लाईव्ह आज कुठे, ती तर अजून बाकीच आहे. ती आता आम्हाला शूट करायची आहे आणि जेवण पण बाकी सकाळपासून, कारण ट्रेनचं जेवण करायचं नाही असं आम्ही ठरवलं होतं. तर म्हटलं बाहेरच काहीतरी खाऊ, पण काही नंतर आलंच नाही ट्रेनमध्ये. सो असं काही आहे. आणि पब्लिकमध्ये व्लॉग बनवायचा काही वेगळाच एक्सपिरियन्स, मज्जा आहे. हे बघा कशी वाटतं लोक. आम्हाला स्टोरीसाठी हे बघा या नवीन माणसाला सांगावं लागतंय. गौरवलाई आज कुठं? गौरवलाई आज कुठं? गौरवलाई आज कुठं? क्या बोलोगे? हे नेपाळी आहे. बस हा चलो. फायनली रील शूट झाली आहे. खूप मस्त रील, म्हणजे ऍक्च्युली स्टोरी कॉन्सेप्ट आहे. आम्ही कुठे पण जाताना असं टाकतो ज्याच्याने क्युरियोसिटी निर्माण होते ऑडियन्सच्या मनामध्ये. फायनली आता मी जात आहोत, जेवण पण करायचंय आणि मग आपल्याला निघायचंय पोखरासाठी. बाकी हे बघा एक काका आहे, त्यांना पाहायला लागले, यश त्यांची बॅग घेतली खांद्यावर. गाईज आता जे आमचे ड्रायव्हर आहे ते आम्ही 7 नंबर गेटवर आलोय. 1 नंबर गेट इथून जवळपास 1 किलोमीटर लांब आहे. बघा
तर इथं यांना बोलवतोय आम्ही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही गोरखपूरपासून येऊन पुढे नेपाळला जाऊ शकता. या ठिकाणी अनेक साऱ्या प्रायव्हेट व्हेकल्स असतात, त्या मार्गे पण तुम्ही जाऊ शकता किंवा पब्लिक व्हेकल्सनी पण जाऊ शकता. पण जर तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्ही पॅकेजेस करा, जसं आम्ही केलंय. आम्हाला जे पॅकेज पडलेलं आहे हे अराउंड 23,000 गेलेलं आहे. ब्लॉग मध्ये नक्की बघा आम्ही गोरखपूर पासून तर पोखरापर्यंत म्हणजेच नेपाळ पर्यंत कसे जातो आणि कशी धमाल होती. नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ एक लाईक करा, चॅनल नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा. आमची गाडी आली आहे, गाडी पण एकदम आमची मस्त लक्झरी आणि कम्फर्टेबल आहे. खूप एक्साइटेड आहे. आली गाडी.